आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा प्लीज त्या दोघांना सुखरूप ठेव. त्यांच्यापैकी कुणालाही काहीही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा मी सगळं तुमच्यावर सोडतो. प्लीज तुम्हीच न्याय करा. स्वानंदीने कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही देवा. करणं सोडा, साधं वाईट चिंतलं सुद्धा नाहीये. प्लीज त्या दोघांना सुखरूप ठेव. त्यांना जर काही झालं तर माझं गिल्ट मला जगू देणार नाही. ते जर वाचलं ना तर मी देवा तुम्हाला हवं ते तुमच्या चरणी अर्पण करेन. प्लीज त्यांना सुखरूप ठेव. प्लीज. सावित्रीबाई, पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे. स्वानंदी कुठे आहे? कोण स्वानंदी? पेशंट आहे, तिला आता ऍडमिट केलंय. इथं तर खूप पेशंट आहे. तुमच्या पेशंटचा वॉर्ड नंबर काय आहे? नाही, मला नाही माहिती, पण 302 का 203 नाही माहिती मला. सॉरी, मला असं सांगता येणार नाही. तुम्ही एकदा रिसेप्शनला विचारा. वॉर्डन मॅडम, स्वानंदी ऑपरेशन थिएटर मध्ये तिचं ऑपरेशन चालू आहे. काय? स्वानंदीचं ऑपरेशन झालं? आणि हे सांगताना तुम्हाला लाज नाही वाटत? 6 महिन्याची गरोदर आहे ती, आणि इतकं थंडपणे सांगते तुम्ही तिचं ऑपरेशन चालू आहे. तू काय करतोयस इथे? हो, अच्छा. इथे पण तुझ्या पेड मीडियाला बोलवलंयस का तू? बघा, आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वानंदीची कशी काळजी घेतोय. शूट करा, जगाला दाखवा. बघ, तू समजतेस तसं नाहीये. मग कसं? सांग ना, कसं आहे? पाहिलं मी टीव्हीवर तुमचा तमाशा सगळा पाहिला मी. द ग्रेट सरपुतदारांनी दोन्ही सुनांची महामंगळागौर करायचं ठरवलं. वाह. आणि तुझा तो दारुड्या मुलगा, तो स्वानंदीचं जे कौतुक वगैरे करत होता, सगळं खोटं आहे. फक्त स्वानंदीचा वापर केलाय मीडिया समोर. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? हा, तुझ्या मुलाला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की लग्न मंडपातनं पळून का गेलास, तेव्हा तो त्यांच्या अंगावर धावून गेला आणि मीडियामध्ये तुझी छी झाली. आणि ते सगळं कव्हर करण्यासाठी हा मंगळागौरचा घाट घातलास ना. आणि या सगळ्यासाठी तू माझ्या मुलीचा वापर केलायस. शरम नाही वाटत तुला? हा, सरपोत्तर फॅमिली किती ग्रेट आहे.
ऑल इज वेल हे सगळं मीडियाला दाखवण्यासाठी ना मंगळागौरीतला फुगडी घालायला लावली. अरे तुझी बायको ती संचिता मूर्ख आहे, त्यांना अक्कल नाहीये. तू हे सगळं थांबवू शकला असतास ना, का नाही थांबवलं? माणसं का जनावर आहे. हे जे सगळं घडलं ना याची मला कल्पना नव्हती, नाहीतर मी हे सगळं थांबवलं असतं. अरे तू मला ओळखतेस ना? ओळखते ना, खूप चांगली ओळखते तुला, आणि म्हणून मला माझ्या मुलीची काळजी वाटते. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीला काही झालं ना, काही कॉम्प्लिकेशन झाले ना, तर तुला मी तुझ्या घरातल्या लोकांना मी सोडणार नाही. माझ्यावर अन्याय झाला मी तो गपचूप सहन केला, माझ्या मुलीवर अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही. हे बघ, तुझा राग मी समजू शकतो, यावर आपण बोलूया, पण इथे नाही. का? काय इथे नाही? तुला लोकांची भीती वाटते, मला नाही. मणी मुलगा आणि स्वानंदी सून हे तुझ्यासाठी फक्त मीडिया समोर आहे, प्रत्यक्षात नाहीये. तुम्ही सांगता तसं ते दोघं वागतात. त्याचा अर्थ असा नाही त्यांना गृहीत धरून त्यांचा वापर करून घ्यायचा, जीव जाईल इतकं एक्सप्लॉइट करायचं. मी आता येऊ देणार नाही. मी मागच्या वेळी सांगितलं होतं, तू स्वानंदीला तुझ्या घरात त्रास झाला तर मी तिला माझ्या घरी घेऊन जाणार. प्लीज माझं ऐकून घे, शांत हो. मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. जे घडलं तो अपघात होता. स्वानंदीला जर मला त्रास द्यायचा असता तर मनीषी तिचं लग्न लावून सून म्हणून तिला माझ्या घरामध्ये आणली असती का मी? एक मिनिट. स्वानंदी तुझ्या घरात नाही राहत, स्वानंदी तुझ्या आउट हाऊस मध्ये राहते. स्वानंदीला तुझ्या घरात सुनेचा मान मिळतो नाही. स्वानंदीची तुझ्या घरात काळजी घेतली जाते नाही. स्वानंदीला सून म्हणून मान सन्मान दिला जातो नाही. मग हे तुझं सगळं ढोंग आहे ना, हे तुझ्या तालावर नाचणाऱ्या मीडियाला दाखव, मला नाही. व्यवस्थित ओळखते मी तुला. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, स्वानंदीला मी जर माझी सून मानत नसतो तर संचिताच्या बरोबरीनं मी तिची मंगळागौर केली असती का? तू आधी शांत हो. हे हॉस्पिटल आहे. वॉर्डन मॅडम आणि साहेब एकमेकांशी एकेरीवर बोलतायत. म्हणे म्हणे काय झालं? स्वानंदी बरी? ऑपरेशन झालं? म्हणे ऑपरेशन झालं? नाही, इमर्जन्सी रूम मध्ये नेलंय. माहित नाही, अजून कळलं नाही काही. काय झालं? काय रे, काय झालं? डॉक्टरांनी तुम्हाला कॅबिन मध्ये बोलवलं. चला.